जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या सत्रामध्ये सुद्धा आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. इथिओपियाच्या सर्वोच्च सन्मान ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपियाने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पंतप्रधान मोदी यांचा हा कितवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे? तर मोदी यांचा हा एकूण 28वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. हा पुरस्कार इथिओपियाचे पंतप्रधान डॉक्टर अबी अहमद यांच्या हस्ते देण्यात आला. लक्षात ठेवा, कोणी हा पुरस्कार दिला? तर इथिओपियाचे पंतप्रधान डॉक्टर अबी अहमद यांनी हा पुरस्कार दिला आहे. मित्रांनो, पंतप्रधान मोदी हे 3 देशाच्या दौऱ्यावर गेले असून त्यांनी जॉर्डनला भेट दिली. जॉर्डन नंतर ते इथिओपियाला आले व इथिओपियाच्या संसदेला देखील त्यांनी यात संबोधित केलं आहे. यासच हे सुद्धा लक्षात ठेवा, पंतप्रधान मोदी यांना मिळालेला 27वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार कोणता? तर नामिबिया देशाचा द ऑर्डर ऑफ द मोस्ट एशियंट वेल्विटशिया मिराबिलिस हा पुरस्कार आहे. त्यानंतर 26वा ब्राझीलचा ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस. 25वा त्रिनिदाद अँड टोबॅगोचा द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो. 24वा घाना या देशाचा ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना. 23वा सायप्रसचा ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मराकिओस 3. 22वा श्रीलंकेचा श्रीलंका मित्र विभूषण. 21वा मॉरिशियसचा द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन. तर 20वा हा कुवेत या देशाचा द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा पुरस्कार मोदी यांना मिळालेला आहे. ठीक आहे, हे सर्व पुरस्कार तुम्ही नोट करून घेतले असतील. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 2025चा इफ्को साहित्य सन्मान कोणाला जाहीर झाला? तर आता 2025चा इफ्को साहित्य सन्मान हा मैत्री पुष्पा यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारात विजेत्याला 11 लाख रुपये देण्यात येतात. आणि मित्रांनो, इफ्को युवा साहित्य सन्मान कोणाला जाहीर झाला असं जर विचारलं तर अंकिता जैन यांना हा पुरस्कार त्यांच्या ओरे किसान या पुस्तकासाठी जाहीर झाला आहे. महत्त्वाचा पुरस्कार आहे. दोन्ही पुरस्कार लक्षात ठेवा. इफ्को साहित्य पुरस्कार हा मैत्री पुष्पा, तर इफ्को युवा साहित्य सन्मान हा अंकिता जैन यांना जाहीर झालेला आहे. इफ्कोचं फुल फॉर्म नोट करून घ्या. आणि हे जे इफ्को आहे हे IFFCO असं आहे. इथे एकच एफ आला आहे, इथं करेक्शन करून घ्या. इथं IFFCO आहे. इफ्को म्हणजे इंडियन फार्मर फर्टिलायझर कॉर्पोरेशन. याची स्थापना 3 नोव्हेंबर 1967 मध्ये करण्यात आली होती व याचं मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थित आहे. पुढील पुरस्कार पहा. 2025चा ICTP प्राइज कोणत्या भारतीय शास्त्रज्ञांना प्रदान करण्यात आला? तर आता हा जो ICTP प्राइज आहे हा पुरस्कार तितास चंदा व स्थिती रॉय या 2 भारतीय शास्त्रज्ञांना देण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ICTP प्राइज हा इंटरनॅशनल सेंटर फॉर थेरॉटिकल फिजिक्सद्वारे देण्यात येतो. ही इटलीमधील एक संस्था असून हा पुरस्कार विकसनशील देशातील तरुण भौतिक शास्त्रज्ञांना दिला जातो. हे जे तितास चंदा आहे हे IIT मद्रास, तर स्थिती रॉय हे TIFR बेंगळुरू येथे कार्यरत आहेत. मित्रांनो, याआधी जे पुरस्कार देण्यात आले ते सुद्धा एकदा रिवाईज करून घेऊया. पहा, गोल्डन ग्लोब्स होरायझन पुरस्काराने आलिया भट यांना सन्मानित करण्यात आलं. ग्लोबल ह्युमॅटेरियन अवॉर्डने अनंत अंबानी व हा पुरस्कार मिळवणारे ते आशियातील पहिले व्यक्ती आहेत. पेटा इंडिया पर्सन ऑफ द इयर रवीना टंडन. पहिला RK लक्ष्मण उत्कृष्टता पुरस्कार आमिर खान. इंडियन ऑफ द इयर 2025 जय शहा. तानसेन पुरस्कार पंडित राजा काळे. बुकर पुरस्कार डेव्हिड स्लाजे. तर जागतिक शांतता आणि सुरक्षा नेतृत्व पुरस्काराने श्री श्री रविशंकर यांना सन्मानित करण्यात आला आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. दुसऱ्या WHO ग्लोबल समिट ऑन ट्रेडिशनल मेडिसिनचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? तर ही जी दुसरी WHO ग्लोबल समिट ऑन ट्रेडिशनल मेडिसिन आहे याचं आयोजन आपल्या भारतात करण्यात आलं. भारतात कुठे? तर नवी दिल्ली येथे 17 ते 19 डिसेंबर दरम्यान ही परिषद चालेल. आणि या परिषदेची थीम काय आहे? तर रिस्टोरिंग बॅलन्स फॉर पीपल अँड प्लॅनेट द सायन्स अँड प्रॅक्टिस ऑफ वेलबिंग अशी या परिषदेची थीम आहे. WHO म्हणजे काय? तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. याची स्थापना कधी करण्यात आली? तर 7 एप्रिल 1948 रोजी याची स्थापना करण्यात आली व याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे स्थित आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, 17 डिसेंबर रोजी लोकसभेत सबका बिमा सबकी रक्षा विधेयक 2025 मांडण्यात आले. तर या विधेयकानुसार विमा क्षेत्रात किती थेट परकीय गुंतवणुकीस मान्यता असेल? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच या विधेयकानुसार विमा क्षेत्रात 100% थेट परकीय गुंतवणुकीस मान्यता असेल. मित्रांनो, सध्या विमा क्षेत्रात 74% थेट परकीय गुंतवणुकीस मान्यता आहे व यात वाढ करून या नवीन विधेयकानुसार ही गुंतवणूक 100% करण्यात येणार आहे. आणि हे जे नवीन विधेयक आहे हे मागील 3 कायद्याची सुधारित आवृत्ती आहे. ते कायदे कोणते? तर विमा कायदा 1938, भारतीय आयुर्विमा महामंडळ कायदा 1956 व विमा नियामक आणि विकास प्राधिकरण कायदा 1999 या 3 कायद्याची ही सुधारित आवृत्ती आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचं विधेयक आहे. एक्झाममध्ये यावर नक्की एक प्रश्न विचारण्यात येईल. पुढील प्रश्न, भारतात विकसित पहिल्या स्वदेशी 1.0 गिगाहर्ट मायक्रो प्रोसेसरचं नाव काय? तर मित्रांनो, भारतामध्ये एक मायक्रो प्रोसेसर निर्माण करण्यात आला असून याला ध्रुव 64 असं नाव देण्यात आलं आहे. ध्रुव 64 मधील 64 हे 64 बीटला दर्शवतो व हा मायक्रो प्रोसेसर ड्युअल कोर मायक्रो प्रोसेसर असून याचा विकास सीडॅक म्हणजे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग या कंपनीनं केला आहे. हा प्रोसेसर RISC-V आर्किटेक्चरवर आधारित आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो, अलीकडेच परमवीर गॅलरीचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर ही जी परमवीर गॅलरी आहे याचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलं. मित्रांनो, 16 डिसेंबर रोजी दरवर्षी विजय दिवस साजरा केला जातो व या विजय दिना दिवशीच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या गॅलरीचं उद्घाटन केलं. या गॅलरीमध्ये भारताच्या सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीर चक्र प्राप्त केलेल्या 21 वीर योद्ध्यांची चित्रे ठेवण्यात आली आहेत. आणि येथे हा पॉईंट लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा एक्झाममध्ये विचारण्यात येतो की आतापर्यंत किती सैनिकांना परमवीर चक्र देण्यात आलं आहे? तर आतापर्यंत फक्त 21 सैनिकांनाच या परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आता नुकतेच प्रफुल्ल गोविंद बरुआ यांचं वयाच्या 93व्या वर्षी निधन झालं, तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर हे जे प्रफुल्ल गोविंद बरुआ आहेत हे एक पत्रकार होते. नोट करून घ्या, प्रफुल्ल गोविंद बरुआ हे आसाम ट्रिब्यून ग्रुपचे संपादक आणि व्यवस्थापकीय संचालक होते. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी अल्पसंख्याक हक्क दिन कधी साजरा करण्यात येतो? तर हा जो अल्पसंख्याक हक्क दिन आहे हा दरवर्षी 18 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. आणि मित्रांनो, भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 19% लोक हे अल्पसंख्याक आहेत व 1992 मध्ये अल्पसंख्याक आयोग स्थापन करण्यात आला होता व 2006 मध्ये अल्पसंख्याक मंत्रालयाची देखील स्थापना करण्यात आलेली आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, नुकत्याच पार पडलेल्या स्क्वॅश वर्ल्ड कपचं विजेतेपद कोणी पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच आपल्या भारताने या वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावलं असून भारत हा वर्ल्ड कप जिंकणारा पहिलाच आशियाई देश आहे. भारताने हाँगकाँगला हरवून हा वर्ल्ड कप जिंकला व या वर्ल्ड कपचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर चेन्नई येथे याचं आयोजन करण्यात आलं होतं व या वर्ल्ड कपची 5वी आवृत्ती होती. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, महिला FIH हॉकी ज्युनियर वर्ल्ड कपचं विजेतेपद कोणी पटकावले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.